यंदाचं वारकरी साहित्य परिषदेचं 13वं मराठी संत साहित्य वारकरी संमेलन शिर्डीमध्ये 22 आणि 23 मार्चला होणार आहे। या संमेलनासाठी संत तुकाराम महाराजांचे वंशज हबप संजय महाराज देहूकर हे संमेलनाध्यक्ष असणार आहेत, तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे स्वागताध्यक्ष असणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे। यंदा प्रथमच 9 राज्यातील वारकरी सांप्रदायिक प्रतिनिधी या संमेलनासाठी उपस्थित राहणार आहेत। वारकरी साहित्य परिषदेचे 13वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन श्री क्षेत्र शिर्डी येथे 22 आणि 23 मार्चला होत आहे। त्यासाठी दिंडीकरी फडकरी समाज संघटनेचे अध्यक्ष हरिभक्तपरायण संजय महाराज देहूकर हे जगद्गुरु तुकोबारायांचे वंशज आहेत आणि त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय राधाकृष्ण विखे पाटील मंत्री जलसंपदा हे आहेत। आणि या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषेचे मंत्री महोदय उदय सामंत आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले हे येत आहेत। अत्यंत मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक असं संत साहित्य संमेलन होईल। काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील गाभारा आणि सभा मंडप सजून द्राक्ष महोत्सव करण्यात आलाय। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे आयोजित महोत्सवामध्ये नाशिक येथील सह्याद्री फार्म कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम आणि रसायन विरहित 2000 किलो द्राक्षांची आरस करण्यात आली आहे। आज धुलिवंदनानिमित्त द्राक्ष महोत्सव यावेळी साजरा केलेला आहे। साधारण 2000 किलो द्राक्ष या ठिकाणी लावलेली आहेत। नाशिकचे एक भक्त आहेत, ते दरवर्षी आपल्याला हा द्राक्ष महोत्सव करण्यासाठी द्राक्ष आपल्याला देतात। पहाटेपासूनच सकाळी 5 वाजल्यापासून भाविकांची हा सोहळा बघण्यासाठी इथे गर्दी झालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।